तर बघा आपल्याकडे एक 3 फेज ट्रान्सफॉर्मरची लॅब आहे आणि या लॅबमध्ये आपण काय करणार आहे, आपण जे ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन बघितले, स्टार स्टार कनेक्शन, स्टार डेल्टा कनेक्शन, डेल्टा डेल्टा कनेक्शन, डेल्टा स्टार कनेक्शन, ओपन डेल्टा कनेक्शन आणि स्कॉट कनेक्शन, तर यापैकी काही कनेक्शन आपण करून बघणार आहोत. ओके, तर सगळ्यात पहिले आपण काय करू, स्टार स्टार कनेक्शन बघू. तर समजा हे प्रायमरी वाइंडिंग आहे ट्रान्सफॉर्मरची, ही प्रायमरी साईड आहे आणि ही आहे सेकंडरी साईड. तर सगळ्यात पहिले आपण स्टार स्टार कनेक्शन करू. तर हे तुमचं आर फेज आहे, त्याच्यानंतर हे तुमचं वाय फेज आहे विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल, आणि त्याच्यानंतर तुमचं हे बी फेज आहे. तर हे आर वाय बी, तर हे आर फेज, वाय फेज, बी फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल. तर या कनेक्शनला आपण स्टार कनेक्शन म्हणतो. याच्यात अवघड असं काही नाही आहे. सेकंडरीला सुद्धा आपल्याला स्टार जर करायचं असेल तर आर फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल, त्याच्यानंतर वाय फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल, आणि नंतर बी फेज विथ रिस्पेक्ट टू न्यूट्रल. तर हे जे कनेक्शन आहे हे स्टार स्टार कनेक्शन आहे. तर हे कुठं वापरतो आपण, ह्या टाईपचं ट्रान्सफॉर्मर आपण वापरतो, छोटं ट्रान्सफॉर्मर पण लार्ज व्होल्टेज रेटिंगला वापरतो. ओके, छोटं ट्रान्सफॉर्मर म्हणजे स्मॉल ट्रान्सफॉर्मर बट बिग रेटिंगला. ओके, आणि स्टारमध्ये काय असतं, VPH = VL/√3 असतं. म्हणून या टाईपचं ट्रान्सफॉर्मर आपण कुठं वापरतो, हाय करंटसाठी वापरतो. ओके, हाय रेटिंगसाठी, हाय व्होल्टेजसाठी. पण याच्यात ड्रॉबॅक काय आहे, हार्मोनिक डिस्टॉर्शनचा, 3rd ऑर्डर 5th ऑर्डर हार्मोनिक डिस्टॉर्शनचा प्रॉब्लेम असतो, आणि ते कमी करण्यासाठी आपण डेल्टा स्ट्रक्चर वापरतो. ओके, तर मग आता याला डेल्टा कसं करायचं आहे, तर आता समजा आपल्याला प्रायमरी आपल्याला स्टारमध्ये घ्यायचं आहे आणि सेकंडरी डेल्टामध्ये घ्यायचं. तर हे प्रायमरी असंच ठेवा, ह्या सेकंडरीला काय करा, डेल्टामध्ये कन्वर्ट करा. कसं करणार डेल्टामध्ये, तर हे पहा, तर हे आहे तुमचं आरचं वायला, वायचं बीला आणि बीचं आरला. तर हे झालं तुमचं डेल्टा स्ट्रक्चर. हे काय झालं, डेल्टा स्ट्रक्चर. ओके, तर हे तुमचं स्टार डेल्टा आहे. कोणतं आहे, स्टार डेल्टा. हे पण ट्रान्सफॉर्मर आपण मोठ्या प्रमाणात वापरत नाही. स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्मरचे पण हे काय, फेज शिफ्ट किती येतं, 30 डिग्रीचा फेज शिफ्ट येतो. स्टार स्टार आणि डेल्टा डेल्टा हे दोन ट्रान्सफॉर्मरचे कनेक्शन असे आहेत की त्याच्यामध्ये फेज शिफ्ट किती असतो, 0 डिग्री सेल्सिअस असतो. स्टारचा फायदा काय आहे की न्यूट्रल प्रोव्हाइड करू शकतो, आणि डेल्टाचा फायदा काय आहे, तर आपण हार्मोनिक जे अनबॅलन्सिंग आहे ते आपण न्यूट्रलाइज करत असतो. ओके, तर या टाईपचं ट्रान्सफॉर्मरसुद्धा आपण कमी प्रमाणात वापरतो. सगळ्यात जास्त वापरलं जाणारं ट्रान्सफॉर्मर कोणतं, तर डेल्टा स्टारवाला. तर आपण सगळ्यात काय करू, प्रायमरी याला डेल्टा घेऊ. प्रायमरी आपल्याला डेल्टामध्ये घ्यायचं आहे. ते पहा, हे प्रायमरी झालं डेल्टामध्ये आणि सेकंडरी स्टारमध्ये घ्यायचं आहे. तर सेकंडरी आपण स्टारमध्ये घेतो. तर डिस्ट्रीब्युशनला जे आपले पोल माउंटेड सबस्टेशन वगैरे असतात, किंवा आपण जे ट्रान्सफॉर्मरला व्हिजिट दिली आत्ता, तर याच्यामध्ये याच टाईपचं कनेक्शन असतं. प्रायमरीला 11 kVचा सप्लाय असतो आणि सेकंडरीला 440 व्होल्टचा सप्लाय असतो. तर हे ट्रान्सफॉर्मर आपण सर्रास आपण डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर म्हणून वापरतो मोठ्या प्रमाणात. तर प्रायमरी डेल्टामध्ये असतं, सेकंडरी स्टारमध्ये. आता इथं स्टारमध्ये असल्यामुळं काय होतं, तुम्हाला टर्न्स कमी लागणार आहेत, आणि डेल्टामध्ये असल्यामुळं काय होतं आहे, तर हार्मोनिक रिडक्शन होतं आहे. तर हे ट्रान्सफॉर्मर याच्यामध्ये आपण ऑल डे इफिशियन्सी फाइंड आउट करत असतो या टाईपच्या स्ट्रक्चरमध्ये. ओके, तर हे ट्रान्सफॉर्मर आजच्या पोल माउंटेड, प्लिंथ माउंटेडला आपण मोठ्या प्रमाणात वापरतो, सगळ्यात जास्त वापरलं जाणार आहे. याच्यात फेज शिफ्ट जरी 30 डिग्रीचा असला तरी याचं पॅरलर ऑपरेशन आपल्याला पॉसिबल आहे याच्यासोबत, आणि जनरली सगळेच ट्रान्सफॉर्मर या टाईपचे असतात, त्याच्यामुळे पॅरलर ऑपरेशन शक्य आहे. ओके, तर हे आहे तुमचं स्टार डेल्टा. आपण काय काय बघितलं, स्टार स्टार डेल्टा डेल्टा, डेल्टा डेल्टा बघायचं आपल्याला. तर मग प्रायमरीसुद्धा आपल्याला डेल्टामध्ये करा, आणि सेकंडरीसुद्धा आपल्याला काय करायचं, डेल्टामध्ये कनेक्ट करायचं. याच्यात काही अवघड असं काहीच नाही आहे. तर हे कनेक्शन झालं डेल्टा डेल्टा. तर याच्यामध्ये फेज शिफ्ट किती आहे, 0 आहे. आणि हे ट्रान्सफॉर्मर पण आपण हार्मोनिक जिथं जास्त, हार्मोनिक डिस्टॉर्शनचे प्रॉब्लेम जिथं जास्त आहे अशा ठिकाणी वापरतो, मोठ्या प्रमाणात वापरतो. ओके, तर हे डेल्टा डेल्टा ट्रान्सफॉर्मर आहे.
आता त्याच्यानंतर आपल्याला ओपन डेल्टा जर बघायचं असेल तर याला काय करा, ओपन करा, याला काय करा, ओपन करा. तर या टाईपचं जे कनेक्शन आहे त्याला आपण ओपन डेल्टा कनेक्शन असं म्हणतो. याच्यातलं हे काय ओपन आहे तर ओपन डेल्टा कनेक्शन असं म्हणतो याला. ओके, व्ही व्ही कनेक्शन किंवा ओपन डेल्टा या टाईपचे ट्रान्सफॉर्मर आपण रेअर कंडिशनलाच याच्यामध्ये वापरतो. पण जर ओपन झालं डेल्टा तरी पण तुमचं 3 फेज सप्लाय वर काही मोटर्स चालतात, काही अप्लायन्सेस चालतात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं एक स्क्वॉट कनेक्शन किंवा टी कनेक्शन म्हणतो आपण. तर त्यासाठी वेगळं एक टीजर ट्रान्सफॉर्मर असतं आणि एक मेन ट्रान्सफॉर्मर असतं. तर त्याचं स्ट्रक्चर हे थोडं वेगळं आहे, ते इथं नाही दाखवता येणार आपल्याला. ओके, तर हे बाकी कनेक्शन तुम्हाला समजले असतील अशी अपेक्षा करतो.